नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये वेस्ट साईडचे 31 न्यू स्टोअर ओपन केले आहे आणि याचे आता टोटल स्टोअर झाले आहे 269. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार ट्रेंट लिमिटेडच्या वेस्ट साईडचे स्टोअर होते 238. आणि मित्रांनो, मागल्या 2 वर्षापासून याची हायेस्ट क्वार्टरली ग्रोथ आहे. आणि मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडने 37 न्यू झुडिओ स्टोअर ओपन केले आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये. आणि मित्रांनो, आता झुडिओचे टोटल स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 672. चला आता बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड बिकम फर्स्ट टू व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टू बॅग PLI इन्सेंटिव्ह. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड पहिली टू व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनली आहे, जिला PLI इन्सेंटिव्हचा बेनिफिट मिळणार आहे. आणि मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला फायनान्शियल इयर 2023-24साठी 73.74 कोटी रुपये मिळणार आहे PLI इन्सेंटिव्हच्या अंतर्गत. चला आता बोलूया बाबा रामदेवच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे पतंजली फूड्स लिमिटेड. तर मित्रांनो, LICने या कंपनीमध्ये आपली 2.04% हिस्सेदारी विकत घेतली आहे. आणि मित्रांनो, आता LICची पतंजली फूड्स लिमिटेडमध्ये टोटल हिस्सेदारी झाली आहे 7.06%. चला आता बोलूया IRFCबद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRFC फॉरेज इंटू पॉवर सेक्टर लेंडिंग. तर मित्रांनो, आतापर्यंत IRFC फक्त रेल्वे प्रोजेक्टसाठी कंपन्यांना फायनान्स म्हणजे लोन देत होती. परंतु मित्रांनो, आता IRFC पॉवर सेक्टरच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा कंपन्यांना लोन देणार आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अंबुजा सिमेंट्स लिमिटेड. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेड सेक्युअर CCI अप्रुव्हल फॉर ओरिएंट सिमेंट ॲक्विजिशन. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेडला CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? ओरिएंट सिमेंटला ॲक्वायर करण्यासाठी. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर रिन्युएबल अँड आंध्र प्रदेश साइन ₹49,000 करोड डील फॉर 7 गीगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटसोबत ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? आंध्र प्रदेशमध्ये 7 गीगावॅटपर्यंतचा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याकरिता 49,000 कोटी रुपयांचं इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, युनियन मिनिस्टर नितीन गडकरी फ्लॅग्स ऑफ टाटा मोटर्स फर्स्ट एवर हायड्रोजन ट्रक ट्रायल्स. तर मित्रांनो, युनियन मिनिस्टर नितीन गडकरीजीने टाटा मोटर्स लिमिटेडला आपल्या पहिल्या हायड्रोजन ट्रक ट्रायल्ससाठी ग्रीन सिग्नल दिले आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या 2 कंपनीबद्दल, IRCTC आणि IRFCबद्दल. आणि मित्रांनो, IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटेरिंग टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि
IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मित्रांनो, IRCTC आणि IRFCला नवरत्न स्टेटस मिळाला आहे. आणि मित्रांनो, आता टोटल अशा 26 कंपन्या झाल्या आहे ज्यांना नवरत्न स्टेटस मिळालं आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.